कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, शेखरलंय का कधी? शेखरला म्हणजे अहो, शिकारलंय म्हणजे जुनी कौलं काढून त्याला साफ करून पुन्हा ती लावायची असतात। आणि समजा एखादं कौल जर का फुटलं असेल तर त्याला बदलायचं असतंय। नशीब फक्त छपरा साफ करायचं। शेखरणं बिकरणं घेतलं नसतं आपल्याला। वा 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 वा, तुला तर मजा येत असेल ना पारू? घे घे, मजा करून घे, काय वाटेल ती कामं करून घे आमच्याकडून। पण मी तुला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार। एक मिनिट। हा बाबा बोला। अरे आदित्य, कुठेस तू? काय करतोयस? छपऱ्यावर आहे। काय 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 कुठेच? काय नाही तुम्ही बोला ना, काय झालं? तुम्ही का फोन केला होता? अरे आपल्या कंपनीचं महत्वाचं डील आहे, लक्षात आहे तुझ्या? का गावाकडे जाऊन सगळं विसरलायस? हे बघ, ते डील तुझ्याशिवाय होणं शक्य नाहीये, त्यामुळे तुला लवकरात लवकर इकडे येणं आवश्यक आहे, कळलं का? बाबा सॉरी, माझ्या डोक्यातूनच गेलं। पण तुम्ही काळजी करू नका, मी येतो, मी उद्याच येतो आणि त्या कोंबडीला पण घेऊन येतो। कोंबडी? आपण काय पोल्ट्री फार्म काढतोय का? नाही बाबा, ती कोंबडी जी रुसून येऊन इथे बसली आहे ना, ती चिडकी कोंबडी जी आपल्या घरात सगळीकडे आवाज करत फिरत असते ना, ती कोंबडी कुठली? आलं लक्षात ये बाबा, एकदाच घेऊन ये तिला इकडे। आपल्या घराला तिच्याशिवाय शोभा नाहीये। ओके, बाय बाबा। हा, झालं स्वच्छ? ठीक आहे, जाऊ ना? हा। सावकाश। आदित्य सर, लागलं? सर लागलं तुम्हाला? कुठं लागलं? कसं हो, पडलं? लागलंय। कुठं लागलं? हे बघ इथं। सर, पारू, मालक आहेत ते तुझे। तुझ्या देवी आईसनी जर कळलं ना की तू त्यांच्याकडनं कसली कसली कामं करून घेतलीस तर त्यासनी काय वाटेल ग? काय कळतंय का नाही तुला? काय पण कळत नाही तुला? गाडीची अक्कल नाही? मी हळद घेऊन येते। छे, का बस? बघितलं आदित्य सर, तुम्ही पण ना, हे बघा, तुम्ही समधी कामं करू नका, तुम्ही जा शहराकडं, तुम्हाला जमत नाहीत ही कामं। आणि तुम्ही इकडं किती बी थांबलात, इथं किती बी कामं केलीत ना, तरी बी मी तुमच्या सोबत येणार नाही। नाही येणार पारू, तुला मी इथे न्यायला आलोय म्हणजे मी तुला घेऊन जाणारच। आणि राहिला प्रश्न कामाचा ना, तर आदित्य किर्लोस्कर कुठलंच काम अपूर्ण ठेवत नाही। दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। अरे नाही, चांगली फिल्म आहे ना, आठवली जस्ट। गणी तू बघितली का? नाही हो, मला स्टोरी सांगा की। चल सांगतो ये। पारू, चल ना मुंबईला परत। नाही, अरे पारू, पारू यार, ए वैजू सांग ना तुझ्या पारूला, ऐकतच नाही यार। अरे इगे आळस, कशाला? अरे लागलंय ना तुझ्या? हा, द्या लागलं।
काय हो ह्या आदित्यला काही कळत नाही का? त्या मोलकरणीच्या मागे गेलाय आणि तिथेच राहिलाय, तेही आमचा स्वतःचा बिझनेस सोडून. मला तर आता काळजीच वाटते. असं वाटतं हिस्ट्री रिपीट होणार. मागच्या वेळी नाही का तो प्रीतम प्रियाला घेऊन आला, मग वहिनींनी प्रिया बरोबर त्या प्रीतमचं लग्न लावून दिलं. आता पण आदित्य त्या पारूला घेऊन येणार आणि मग वहिनी त्या दोघांचं लग्न लावणार आणि मग मी मोलकरीण होणार. माझ्या बाजूने कोणीच नाहीये, तर मी काय करू? कुठलं शस्त्र वापरू? एक शस्त्र आहे, दीपक दादा. वहिनी, आपला आदित्य आला नाही का अजून? आदित्यला यायचं तेव्हा तो येईल, तुला कशाला त्याची काळजी? वहिनी त्याचं काय आहे ना, मला ना दीपक दादाचा फोन आला होता. नाही नाही म्हणजे त्याला ना माझी आठवण येत होती म्हणून त्यांनी मला फोन केला होता. आणि तुमच्यापासून काय लपवायचं? मला पण त्याच्या मुलाला खूप दिवसांपासून बघू वाटतंय. सो मी त्या दोघांनाही आपल्या घरी बोलवले. दामिनी, तू विसरलीस दीपकनी काय केलं होतं ते? तो माणूस मला अजिबात नाही आवडत. तुला आठवण येत होती तर तू जायचं होतंस त्याला भेटायला. त्याला कशाला इथे बोलवलंस? वहिनी, माझ्या हक्काच्या घरी माझी माहेरची माणसं नाही येऊ शकत मला भेटायला. त्यांना यायला बंदी आहे का? हो, जे झालं ते जुनं झालं, विसरून जा. आता भूतकाळ होता तो. आणि तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी दीपक दादा माझा सख्खा भाऊ आहे. हो, रक्ताचं नातं आहे आमचं. मी कस विसरू त्याला? बरं ठीक आहे, बोलव त्याला, पण त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. हं, त्याला माझ्या समोर सुद्धा आणायचं नाही. बरं झालं आता दीपक दादा येतोय. तो आता माझ्या बाजूने येऊन उभा राहील आणि त्यात तो माझ्या माहेरचा आहे. त्यामुळे तो आल्यानंतर या घरात मला कोणीच मोलकरीण नाही बनवणार. वैजू, बाळा, यार बस झालं ना आता, अजून किती ताणणार आहेस तू? हे बघ, मान्य आहे की तो चुकला, पण त्याला त्याची चूक कळली आहे ना आता. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना त्या डोळ्यांना घेऊन तू किती पॉझिटिव्ह आहे, म्हणून बोलला. आणि त्याला चूक कळली नसती तर तो इथपर्यंत आला असता का तुला घ्यायला? तायडे, प्रीतम सर बरोबर बोलतायत. चल की ग आपण जाऊया परत. असं बी मला इथं करमना बी झाले आणि मला बाची बी लय आठवण यायला लागल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.